तर राळेगाव तालुक्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 34 मुली बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि या संपूर्ण संदर्भानं मजर कुरेशी नावाचा आरोपी संशयित आरोपी आहे, त्याच्यावर बालविवाह प्रकरणी गुन्हासुद्धा पोलिसांनी दाखल केला. काय नेमका हा प्रकार आहे आणि काय अधिकची माहिती पोलीस तपासातून तुम्हाला देण्यात आली? भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्लजी चव्हाण यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी तात्काळ पोलीस विभागाला कळवलं. पोलीस विभागाने युद्ध पातळीवर चौकशी सुरू केली. काल रात्रीपर्यंत 10 ते 15 लोकांना चौकशीसाठी घेतलं. बालविवाह कायद्याअंतर्गत एकावर गुन्हा दाखल झाला. मजर कुरेशी जो आहे आणि त्यांचे पत्नी दोन्ही पोलीस विभागाच्या चौकशीसाठी असल्यामुळे 100% पोलीस विभाग कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता युद्ध पातळीवर न्याय देण्यासाठी सखोल चौकशी करत आहे. त्यामुळे निश्चितच पोलीस विभागाच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत चौकशी करून अंतिम अहवाल आल्यानंतर आपण निर्णय घेऊ. आज आढावा घेतला आणि आढावा घेतला असल्या आम्हाला सर्व माहिती मिळाली आणि आढाव्याच्या निमित्तानं ॲडिशनल SP आणि SDPO यांनी आणि PI यांनी माहिती दिलेली आहे. जिल्हाध्यक्ष मी आणि आमचे रामजी लोखंडे आणि अंकुशजी आम्ही सर्वजण अहवाल घेतला असता पोलीस डिपार्टमेंट योग्य ते कारवाई करत आहे. सर, बजरंग दल म्हणतात की इथले जे पोलीस आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास नाही चौकशीच्या संदर्भात. नाही, 100% पोलीस विभाग त्यांना कुठल्या प्रकारची त्यांना काय ते 100% शोध मोहीम व्यवस्थित सुरू आहे आणि त्यांना आम्ही सांगू की पोलीस डिपार्टमेंट 15 दिवसाच्या आत योग्य ते कारवाई जर केली नाही, तपास केला नाही तर 100% बदलण्याचे प्रयत्न करू. यातला एक जो आरोपी होता सर, त्याला बोरकर नामक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सोडलं होतं. त्याच्यावर निलंबनाच्या कारवाईची सुद्धा काल शिष्टमंडळाद्वारे मागणी केली होती. काल सुद्धा आपण सुद्धा या ठिकाणी या घटनेची दखल घेऊन तात्काळ आले होते. अद्याप आरोपीला पोलिसांकडूनच काही प्रमाणात अभय दिल्याचे बोललं जात आहे. पोलीस विभाग कुठल्याही प्रकारचं दुर्लक्ष करत नाही. पोलीस विभाग बिलकुल डोळ्यात तेल टाकून संशोधन करत आहे, तपास करत आहे. त्यामुळे असा कुठलाही प्रकार घडला नाही आणि पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून जे कारवाई होणार ते होणार आहे. पोलीस डिपार्टमेंट योग्य काम आदिवासी हिंदू समाजाच्या मुलीच्या बाबत बाल मुलीच्या बाबत जो प्रकार घडलेला आहे त्यामुळे तो प्रकार सुरू आहे. आदिवासी वगैरे असा विषय घेणं हे काही योग्य वाटत नाही. हिंदू समाजाच्या बाबत जो घडत आहे, आमच्या बालमुली, आमच्या कमी वयाच्या मुलीवर जो प्रकार घडत आहे त्याच्यावर पोलीस डिपार्टमेंट पूर्ण लक्ष ठेवून आहे. सर, आपल्या मतदारसंघातील या ज्या भोळ्या बाबड्या दुर्गम भागातील मुली आहेत यांना जेव्हा लक्ष केलं जातं तेव्हा आता यापुढे त्यांच्यापर्यंत काही शासनाच्या योजना जेणेकरून त्यांचं प्रबोधन व्हावं, त्यांच्या पालकांचं प्रबोधन व्हावं आणि अशा प्रकारे मुलींची विक्री यापुढे होणार नाही या दृष्टीनं काय पावलं? पोलीस शासन आणि प्रशासन मिळून आणि आम्ही सर्व मिळून लोकसहभाग, लोक चळवळ, जनजागृती करून भविष्यात असा प्रकार होणार नाही याची दखल नोंद घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.